कालपर्यंत किंवा काल आपण दुसऱ्या खंडामधला तिसरा भाग पाहिला आणि या भागामध्ये जे मोठे मोठे राजे आणि त्याप्रमाणे जे काही आपल्या जीवनातील सर्वात उत्कृष्ट किंवा हुशार असे जे काही व्यक्तिमत्व जसे की अजातशत्रू, बिंबिसार असे जे महान काही व्यक्ती होते, त्यांचा बुद्धाचा धर्मोपदेश ऐकून जो संघामध्ये प्रवेश झाला हे आपण बघितलेलं होतं. आज आपल्याला यानंतरचा दुसऱ्या खंडामधील चौथा भाग बघायचा आहे आणि या चौथ्या भागामध्ये सर्व सिद्धार्थाचं जे कुळ आहे त्या ठिकाणी पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर त्याप्रमाणे या भागामध्ये सिद्धार्थाला आपले जे आईवडील आहेत शुद्धोधन प्रजापती यांच्याकडून आमंत्रण वगैरे मिळते आणि नंतर ते भोजनासाठी आपला ज्या ठिकाणी लहानाचे मोठे झालेलं होतो त्या ठिकाणी ते भोजनासाठी जातात. तर यामध्ये आज आपल्याला शुद्धोधनाची जी शेवटची भेट घेतलेली आहे बुद्धांनी किंवा सिद्धार्थांनी, तर ते आपण या भागामध्ये बघणार आहोत. सारिपुत्त आणि मोगलान यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध 2 महिने राजगृहात राहिले. आता मागच्या भागामध्ये आपण कालच्या भागामध्ये काल बघितलं होतं की बुद्धासोबत सारिपुत आणि मोगलान यांनी दीक्षा घेतली होती भगवान बुद्धाकडे आणि त्यानंतर भगवान बुद्ध 2 महिने हे राजगृहात राहिले होते. भगवंत राजगृहात राहत असल्याचे ऐकल्यावर शुद्धोधनाने निरोप पाठविला की मरणापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे. त्यांच्या उपदेशाचा फायदा इतरांना मिळाला परंतु त्यांच्या पित्याला व त्यांच्या नातलगांना तो मिळाला नाही. तर जेव्हा बुद्ध राजगृहामध्ये राहत होते हे त्यांच्या आई वडिलांना समजलं, शुद्धोधन राजाला समजलं आणि शुद्धोधन राजाला समजल्याच्या नंतर शुद्धोधनानं आपली त्या ठिकाणी जी इच्छा प्रकट केली की असा निरोप सिद्धार्थाकडे पाठवा, बुद्धाकडे असा निरोप पाठवा की मला त्यांची शेवटची भेट घ्यायची आहे. यानंतर काय माहित मी किती दिवस जगणार आहे, किती दिवस या पृथ्वी तलावर राहणार आहे. आणि त्यांचं जे काही बुद्धाची जे काही ज्ञान आहे, जे काही त्यांचा धर्मोपदेश आहे, तर हे धर्मोपदेश सर्वांना मिळाला परंतु त्यांच्या आई वडिलांना मिळाला नाही. त्यांचे काही नातलग असतील त्या नातलगाला मिळाला नाही किंवा त्यांचं जे काही राजाचं स्थान होतं तर त्या ठिकाणी कोणालाही मिळालं नाही. त्यामुळं त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की बुद्धानं या ठिकाणी येतं सुद्धा आपलं ज्ञान वाटावं, आपला धर्म उपदेश द्यावा आणि मला शेवटचं एकदा तरी भेटावं. निरोप देणाऱ्या दूताचे नाव कालुदाईन असे असून तो शुद्धोधनाच्या दरबारातील एक मनुष्याचा मुलगा होता. आता शुद्धोधनाचं जे राज्य होतं तर त्या राज्यामधील एक त्यांच्या मंत्रिमंडळामधील जो एक नोकरीदार होता, त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये एक नोकर होता, सेवक होता, तर त्यांचा जो एक मुलगा होता कालुदाईन नावाचा. तर या कालुदाईन नावाच्या मुलानं हा जो शुद्धोधनाचा जे काही आज्ञा होती किंवा शुद्धोधनाचा जे काही इच्छा होती तर ती इच्छा ते बुद्धाकडे घेऊन गेले. तेथे पोहोचल्यावर तो दूत म्हणाला, जगद्वितीय तथागता, कमल पुष्प ज्याप्रमाणे सौंदर्यासाठी उत्सुक असते त्याप्रमाणे आपले पिताजी आपली वाट पाहत आहेत. आणि तो कालुदाईन हा जो मुलगा आहे तर तो मुलगा कुठं जातो, सिद्धार्थाकडे जातो, बुद्धाकडे जातो आणि बुद्धाकडे गेल्याच्या नंतर बुद्धाला म्हणतो की जगद्वितीय तथागता म्हणजे या जगातलं एक दुय्यम स्थान निर्माण करणारं जे व्यक्ती आहे असं बुद्धा तथागता. आणि तुम्हाला ज्याप्रमाणे एखादं कमल पुष्प किंवा एखादं फूल, हे फूल सूर्योदयाची जशी उत्सुक वाट बघत असते, दिवस कधी निघते, सूर्य कधी निघते याचं
वाट बघत असते, तर त्याचप्रमाणे तुमची जे काही वाट बघत आहे तुमचं कुटुंब किंवा तुमचे पिता, त्यामुळं तुम्ही आपल्या वडिलांना भेटण्यासाठी चला असे तो सेवक त्या ठिकाणी म्हणतो. तथागतांनी आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि आपल्या बऱ्याच शिष्यासह ते पित्याच्या घरी जावयास निघाले. आणि जेव्हा तथागताला असा निरोप मिळाला आपल्या वडिलाचा, की त्यानंतर तथागताने आपल्या वडिलाची जे काही इच्छा होती त्या इच्छेला मान देऊन ते आपल्या वडिलाच्या भेटीसाठी आणि भिक्षा मागण्यासाठी त्या एरियामध्ये जाण्याचे ठरवले. भगवंत अधूनमधून मुक्काम करत चालले होते, परंतु ते येण्यासाठी निघाल्याची वार्ता शुद्धोधनाला सांगण्यासाठी कालुदायन पुढे निघून गेले. आता त्या काळामध्ये कुठे जायचं जर म्हणलं तर फक्त पायानंच जावं लागत गेले. आता बुद्धाकडे कोणते घोडे सुद्धा नव्हते. आणि जेव्हा तो सेवक आला, बुद्धाला म्हणाला की तुम्हाला घराकडे यायचं आहे, तुमचे वडील तुमची आठवण करत आहेत. तर त्यानंतर बुद्ध हे आपल्या याच्या वडिलाच्या घराच्या दिशेने निघले. आणि त्यानंतर तो आता पायानं चालले होते आणि जो सेवक आहे तो सेवक धड 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 घोड्यावर बसून आपला गेला. आणि सिद्धार्थ जे आहेत, बुद्ध जे आहेत, हे चलायचे, भिक्षा मागायचे, सायंकाळ झाली की थांबायचे, आणखी परत उठायचे, आणखी भिक्षा मागायचे, भोजन करायचे, त्यानंतर चलायचे, आणखी परत जिथं दिवस मावळला तिथे थांबायचे. असे करत करत जो सेवक आहे तो सेवक पुढे निघून गेला आणि सिद्धार्थ हा दमादमाने जात आहे किंवा बुद्ध हे दमादमाने समजा जात आहेत. लवकरच ही बातमी सर्व शाक्य जनपदात पसरली. संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी गृहत्याग केल्यावर गृहहीन होऊन फिरत असताना सिद्धार्थ आपला उद्देश सफल झाल्यामुळे कपिलवस्तूला आपल्या घरी परत येत आहे, ज्याच्या त्याच्या तोंडी हे सिद्ध होते. आणि जेव्हा त्या सेवकानं, जो कालुदान नावाचा जो मुलगा होता, त्या मुलानं जेव्हा त्यांच्या कपिलवस्तूमध्ये सांगितलं की सिद्धार्थ हे वापस येत आहेत, बुद्ध हे वापस येत आहेत, किंवा ते भोजनाची जे वडिलाची जे काही विनंती होती त्या विनंतीला मान देऊन ते भोजनासाठी येत आहेत, ही वार्ता त्यांच्या पूर्ण कपिलवस्तूमध्ये पसरली. आणि पसरल्याच्या नंतर सर्व लोक तिथले असे विचार करू लागले की जो सिद्धार्थ होता तो सिद्धार्थ या आपल्या कपिलवस्तूमधून राज त्याग करून गेला होता, गृह त्याग करून गेला होता, आणि त्या बुद्धाला ज्ञान प्राप्ती झालेली आहे. आणि आता ज्ञान प्राप्ती झाल्याच्या नंतर तो बुद्ध किंवा तो सिद्धार्थ हे आपल्या एरियामध्ये आणखी परत येत आहे, हे प्रत्येक जण असं म्हणत होतं. आपले नातलग आणि मंत्री यांच्यासह शुद्धोधन आणि महाप्रजापती हे दोघंही आपल्या पुत्राला भेटण्यासाठी निघाली. आपला मुलगा द्रोणच त्यांना दिसला तेव्हा त्यांचे सौंदर्य, गांभीर्य आणि तेज पाहून ते थक्क झाले आणि त्यांचे अंतःकरण अत्यानंदाने भरून तो आनंद व्यक्त करण्यास त्यांना शब्द सापडेना. आणि ज्या वेळेस आपल्या घराच्या दिशेने जेव्हा बुद्ध येत आहेत हे जेव्हा शुद्धोधनाला कळालं आणि महाप्रजापतीला कळालं, तर तेव्हा जसं ते तिकडून बुद्ध येत आहेत आणि अर्ध्या रस्त्यामध्ये आपण जायचं हे ठरवून शुद्धोधन प्रजापती सुद्धा काही लव्याजव्या संघ सोबत ते समोर निघाले आणि मधात त्यांची भेट झाली. आणि दुरूनच जेव्हा येत असलेले सिद्धार्थ हे शुद्धोधनाने बघितले, तर तेव्हा शुद्धोधनाला, आता बुद्ध हे बुद्धच होते, जेव्हा सिद्धार्थ होते तेव्हा मी बुद्धाच्या वाटेवरच होते, आणि सुरुवातीला जे काही त्यांच्या चेहऱ्यावर जे काही स्मित हास्य असेल, जे करुणामय भाव असेल, जे काही शांतीचं प्रतीक असेल त्यांच्या चेहऱ्यावर, हे जे प्रतीक आहे किंवा जे करुणा भाव असेल हे आता मात्र त्यांच्या चेहऱ्यावर वाढलेला होता. कारण तर त्यांना बुद्धीची प्राप्ती किंवा बुद्धाची प्राप्ती झालेली होती, ज्ञान प्राप्ती झालेली होती. आणि हे जे तेच त्यांच्या चेहऱ्यावरच बघून त्यांचे वडील शुद्धोधन हे मात्र आश्चर्यचकित झाले. हा खरोखरच त्यांचा पुत्र होता, हेच ते सिद्धार्थाचे रूप, तो महान श्रमण यांच्या हृदयाच्या किती जवळ होता आणि तरीही त्यांच्यातील अंतर किती दूर होते. तो मुनिश्रेष्ठ आता त्यांचा पुत्र सिद्धार्थ नव्हता, तो बुद्ध, भगवान, अरहंत, सत्यवीर आणि सगळ्या मानवजातीचा गुरु होता. आणि ज्या वेळेस सिद्धोधनाने बघितलं की सिद्धार्थ आपला मुलगा तिकडून येत आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे रूप आहे हे रूप आधीच नव्हतं, पहिल्यापेक्षा रूप आणखी सौंदर्यवान झालेलं होतं आणि पहिल्यापेक्षा आणखी त्यांची करुणामय जे काही मन होतं हे झालेलं होतं. त्यामुळं हे आता सिद्धार्थ राहिलेला नसून हा आता बुद्ध झालेला आहे, हा आता भगवान झालेला आहे, हा आता अरहंत झालेला आहे, तसंच हा आता सत्यवीर झालेला आहे, असा त्या ठिकाणी सिद्धोधनाने आणि पूर्ण त्याच्या सोबत गेलेले जे काही लोक होते त्यांनी तसं त्या ठिकाणी उद्गार काढले.
आमच्या पुत्राचे धार्मिक श्रेष्ठत्व लक्षात घेऊन शुद्धोधन रथातून खाली उतरला आणि प्रथम त्याला वंदन करून म्हणाला, आम्ही तुला पाहिल्याला आता 7 वर्ष लोटली. या क्षणाची आम्ही किती आतुरतेने वाट पाहत होतो. आता जेव्हा सिद्धार्थ हे जवळ आला आणि जवळ आल्याच्या नंतर आता हा तर राजा होता सिद्धोधन हा रथामधून जाऊ लागला. घोड्याचा रथ, सोन्याचा रथ. जसा सिद्धार्थ जवळ आला तसं सिद्धोधन हे जे आहे हे आपल्या त्या रथातून खाली उतरले आणि खाली उतरून तो भगवंताकडे गेले, बुद्धाकडे गेले, सिद्धार्थाकडे गेले आणि सिद्धार्थाला म्हणतात की आम्ही तुला पाहून किती दिवस झाले, 7 वर्षे लोटली. 7 वर्षापासून आपली भेट नाही. आपल्याला बघून 7 वर्षे झालेली आहेत आणि हा जो क्षण आहे जेव्हा तुम्ही मला डबल भेटणार होते किंवा सिद्धार्थ तुम्हाला जेव्हा डबल भेटणार होता तर हे या गोष्टीची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो, असं सिद्धोधन त्या ठिकाणी सिद्धार्थाला म्हणतो. नंतर भगवान बुद्ध आपल्या पित्यासमोर बसले. राजा आपल्या पुत्राकडे टक लावून पाहत लागला. त्यांच्या नावाने त्याला हाक मारण्याची त्यांची फार इच्छा होती, पण तसे धैर्य त्याला होईना. सिद्धार्थ तो मनातल्या मनात उद्गारला आणि त्यानंतर जेव्हा सिद्धोधनाच्या समोर सिद्धार्थ उभा होता, बुद्ध उभे होते, तेव्हा वडिलांना वाटलं, सिद्धोधनाला वाटलं की मी माझ्या मुलाला हाक देवावी, मुलाचं नाव घ्यावं, सिद्धार्थ म्हणून नाव घ्यावं आणि त्यांना हाक द्यावी. परंतु तो आता सिद्धार्थ नव्हता हे त्यांच्या रूपावरून, हे त्यांच्या तेजस्वी चेहऱ्यावरून सिद्धोधनाला सुद्धा समजलं होतं. त्यामुळं सिद्धोधनाची हिंमत नाही झाली की मी या व्यक्तीला, या बुद्धाला मी सिद्धार्थ कसा म्हणू. आता तो सिद्धार्थ नाही आहे, तो बुद्ध आहे. परंतु वडील ते वडीलच असतात. त्यामुळं त्यांनी जरी आपल्या तोंडाने आवाज दिला नाही तरी पण मात्र आपल्या मनाने आवाज दिला की हे सिद्धार्थ आपल्या पित्याकडे परत ये आणि पुन्हा त्यांचा पुत्र हो. परंतु आपल्या पुत्राचा निश्चय पाहून त्याने आपल्या भावना दाबून टाकल्या. तो आणि महाप्रजापती दोघेही उदास झाले आणि त्यानंतर तो सिद्धोधन त्याने उद्गारला की हे सिद्धार्था, माझ्या मुला, तू आता परत ये, आपल्या राजवाड्यामध्ये परत ये. परंतु त्या ठिकाणी सिद्धोधनाला माहित होतं की माझा मुलगा माझ्यासोबत येणार नाही आणि हे ओळखून सिद्धोधन आणि प्रजापती हे नाराज झाले की मी काही जरी केलं तर आता माझा पुत्र राहिला नाही, त्याच्यामुळे जो आपल्या घरी येणार नाही. ते आता बुद्ध आहे, या जगाचा सृष्टीचा कल्याण करता आहे. याप्रमाणे पिता आपल्या पुत्राच्या समोर बसला आणि दुःखात आनंद आणि आनंदात दुःख मानू लागला. आणि याप्रमाणे ज्या ठिकाणी बुद्ध बसलेले होते त्या ठिकाणी त्यांचा वडील सिद्धोधन बसले आणि त्यांना काय बोलावं असं ते कळना, काय म्हणावं असं ते कळना, काय करावं असं ते कळना. आणि एक तर त्याला दुःख बी होऊ लागलं की माझा मुलगा हे माझ्यासोबत येत नाही, मला सोडून गेलेला आहे. आणि सुख म्हणजे एक आनंद बी होत होता की आज माझा मुलगा जे आहे या सृष्टीचा निर्माता किंवा या सृष्टीचा कल्याणकर्ता झालेला आहे, बुद्ध झालेला आहे, अरहंत झालेला आहे, भगवान झालेला आहे. असं म्हणजे अशा गोष्टी त्याला दुःख बी होते आणि अशाच गोष्टींनी त्यांना आनंद सुद्धा होते. तरी पण आपला थोर पुत्र कधीही आपला वारसा होणार नाही या कल्पनेमुळे त्यांचा अभिमान लोप पावला. आणि त्यानंतर सिद्धोधनाला खात्री पटली की आता काहीही जरी झालं तरी हा सिद्धार्थ वापस येणार नाही, कारण ते बुद्ध झालेला आहे आणि तो वापस येणार नाही. आणि माझ्या जी संपत्ती आहे, माझं काही राज आहे तर त्या राजाचा उत्तराधिकारी तो होणार नाही, हे त्यांना समजून चुकलं. तू मला माझे राज्य देईन, राजा म्हणाला. मी तुला माझे राज्य देईन, राजा म्हणाला, पण जर तुला ते दिले तर तू ते मातीमोल मानशील. आणि त्यानंतर सिद्धोधन त्या ठिकाणी म्हणते की माझं जे काही राज्य आहे ते माझे राज्य मी तुला देतो, परंतु तुला राज्य दिल्याच्या नंतर बी त्या राजाचा किंवा ते जे काही संपत्ती असेल, जे काही मालमत्ता असेल, त्याचा काहीही तुझ्यापाशी मोल राहणार नाही. ते तुझ्यासाठी कवडी मोल आहे. त्याच्यामुळं तुझे आहे ते काही यूज करणार नाही, वापरणार नाहीस, घेणार नाहीस, हे मला माहित आहे. आणि भगवान म्हणाले, राजाचे अंतःकरण प्रेमाने भरलेले आहे व आपल्या पुत्राबद्दल त्याला अत्यंत दुःख होत आहे हे मी जाणतो. पण ज्या पुत्राला आपण मुकलात त्यांच्याशी ज्या प्रेम बंधनाने आपल्याला जखडले आहे त्या बंधनाने आपल्या स्वतःला सर्व मात्राशी जखडून टाका. त्यानंतर हे जे काही सिद्धोधनाचे काही भाव असतील, जे काही तिथं म्हणणं असेल, तर हे बुद्धाने ओळखलं, सिद्धार्थाने ओळखलं. आणि सिद्धार्थाने ओळखल्याच्या नंतर सिद्धार्थ काय म्हणतो की तुमच्या मनामध्ये काय दुःख चाललेलं आहे, काय विचार चाललेला आहे,
तर हे मी तुझं जाणतो आहे, मी सर्व जाणून आहे. आणि तुमच्या मनात काही जे आहे समजा की हे संपत्तीचे काही असेल आणि त्याचा उत्तराधिकारी कोणाला बनवायचं हे जे असेल, तर ही जी तुमची संपत्ती आहे हे तुम्ही तुमची संपत्ती तुमच्या राजाच्या कामी येऊ द्या, त्यांच्यामधून काही ना काहीतरी भलं करा, असं तो आपल्या वडिलांना त्या ठिकाणी सल्ला देतो. म्हणजे सिद्धार्थाच्या जागी आपल्याला त्यांच्यापेक्षाही थोर पुत्र असल्याचे आढळून येईल. आणि जेव्हा तुम्ही हे संपत्तीचे काही आहे, कारण हे संपत्ती जेवढी आपण लालसा केली, जेवढा या संपत्तीचा आपण लोभ केला, तेवढं मात्र आपल्याला दुःखच मिळते, सुख बिलकुल मिळत नाही. त्यामुळे तुमच्याकडे काही असलेली जे काही संपत्ती आहे हे संपत्ती इतरांसाठी उपयोगात आणा आणि यामुळे तुम्हाला पूर्ण जीवनामध्ये सुख लाभेल. आणि तुमचा जो काही मुलगा आहे, तुमचा जो काही सिद्धार्थ होता, तर हे सिद्धार्थ थोर आहे हे तेव्हा तुम्हाला समजल. सत्य आणि सदाचार शिकविणारा पुत्र आपल्याला लाभेल आणि शांती व निर्वाण यांचा प्रणेता आपल्या हृदयात प्रवेश करेल. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या प्रजेमध्ये हे जे काही तुमची धनदौलत आहे हे सगळ्यामध्ये तुम्ही वाटून खा असाल, सगळ्या जनतेला तुम्ही सुखी ठेवाल, त्यावेळेस तुमचा मुलगा किती धन्य आहे, तुमचा किती मुलगा गुणवान आहे हे तुम्हाला समजेल. आणि तेव्हा तुमच्या मनामध्ये शांती लाभेल आणि निर्वाण लाभेल, असं तो आपल्या वडिलांना म्हणतो. आपला पुत्र बुद्ध यांची ती मधुर वाणी ऐकून शत्रुघ्न आनंदाने बेहोश झाला आणि आपले हात घट्ट आवळून अश्रुपूर्ण नेत्रांनी तो उद्गारला. आणि त्यानंतर जो बुद्धाने जे काही आपल्या वडिलांना सांगितले, तर वडिलांना सांगितल्यानंतर शत्रुघ्नाला सांगितल्यानंतर शत्रुघ्नाला ती ऐकून खूप वेगळं असं काही वाटलं आणि त्यामुळे तो आनंदाने एवढे आनंदित झाला शत्रुघ्न की त्या आनंदामध्ये तो बेहोश झाला. आणि बेहोश होऊन आपले दोन्ही हात घट्ट आवडून अश्रुपूर्ण नेत्रांनी तो उद्गारला. म्हणजे आपल्या मुलाला काय म्हणतो पुढं की हे अद्भुत परिवर्तन आहे, दुःखातिरेक आता नष्ट झालेला आहे. प्रारंभी माझे हृदय दुःखाने जड झाले होते, पण आता तुझ्या महान त्यागाचे फळ मला चाखाव्यास मिळत आहे. समर्थ अशा अनुकंपने प्रेरित होऊन गेल्यामुळे आपले धर्मविषयक उद्दांत असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्तेची अभिलाषा तू सोडून द्यावीत हे योग्यच होते. मार्ग सापडल्यावर आता मुक्तीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांना तू आपल्या धम्माची शिकवण देऊ शकशील. आणि जेव्हा असं बुद्धानं वडिलांना सांगलं होतं, तर वडिलांना ऐकल्याच्या नंतर आनंदानं म्हणजे सिद्धोधनाला खूप आनंद झाला आणि आनंदामध्ये तो बेहोश झाला. आणि तेव्हा तो स्वतःला आवरत तो आपल्या पुत्राला काय म्हणतो, बुद्धाला काय म्हणतो की नक्कीच तुझे हे जे गृहत्याग केला आणि गृहत्याग करून तू काही जे मिळवलं तर हे चांगलंच आहे, सगळ्याच्या पिताचंच आहे. त्यामुळं तुझा जे काही धर्म आहे हा धर्म जगाच्या कल्याणासाठी वापर, जगाला दे, सगळ्या जगाचं याच्यामुळं कल्याण झालं पाहिजे. आणि सर्वाच्या दुःखमुक्तीचं हे कारण हे तुझं काही धर्म आहे किंवा तुझं जे उपदेश आहे हे उपदेश ठरला पाहिजे, असं त्या ठिकाणी सिद्धोधन आपल्या मुलाला म्हणतो किंवा बुद्धाला म्हणतो. सिद्धोधन स्वगृही परतला आणि भगवान बुद्ध आपल्या शिष्यासह वनातच राहिले. आणि त्यानंतर ही भेट झाल्याच्या नंतर त्या ठिकाणून जे सिद्धोधन होता, राजा जो होता, हे आपल्या लव्या संघ आपले जे काही घेऊन गेलेले काही जनता असल, प्रजापती असल, यांना घेऊन परत ते आपल्या राजवाड्यात परतले. आणि बुद्ध मात्र आपल्या सर्व शिष्यासह त्याच वनामध्ये आपला एक राहण्याचं ठिकाण बनवलं आणि तिथे थांबले. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत आपले भिक्षापत्र घेऊन कपिल वस्तीमध्ये भिक्षेसाठी निघाले आणि त्या वनामध्ये थांबले. कारण तर हे यांचं जे काही धर्म उपदेश होता, हे धर्म उपदेश कोणाच्याही घरी जाऊन राहण्याचा किंवा वस्तीमध्ये जाऊन राहण्याचा नव्हता. त्यामुळे ते त्या वनामध्ये राहिले आणि वनामध्ये राहिल्याच्या नंतर ती रात्र झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते उठले आणि उठल्याच्या नंतर त्यांनी आपलं भिक्षापत्र घेतलं, चिवर घेतलं आणि ते आपल्या त्या कपिलवस्तू नगरीकडे भिक्षा मागण्यासाठी निघाले. त्यावेळी पुढील बातमी पसरली, ज्या नगरातून सिद्धार्थ रथात बसून आपल्या सेवकासह जात असते असे त्याच नगरात तो आता भिक्षा मागण्यासाठी घरोघर फिरत आहे. आणि त्यानंतर लोक तिथली जी काही प्रजा असते तर ती प्रजा काय बघते की हा युवराज या पूर्ण राजाचा उत्तराधिकारी हा एक दिवस असा होता, एक काळ असा होता की हा राज्यामध्ये सोन्याच्या रथामधून फिरत गेला, याने कधी जमिनीवर पाऊल नाही ठेवला. परंतु आज तो सिद्धार्थ तो बुद्ध झालेला आहे आणि तो सिद्धार्थ आज या वस्तीमध्ये किंवा या कपिल वस्तूमध्ये
तो पायी पायी फिरत आहे आणि भिक्षा मागून खात आहे, असे प्रत्येक लोक म्हणत होते. त्याने लाल मातीच्या रंगाची चिवर परिधान केली असून त्यांच्या हातात मातीचे एक भिक्षापत्र आहे. आणि हा जो सिद्धार्थ आहे, ज्याच्या अंगावर सोन्याच्या जरीचे, हिऱ्याच्या जरीचे जे कपडे होते त्याच्या अंगावर, त्या कपड्याचा त्याग केला होता. आज तो सिद्धार्थ एक फक्त लाल मातीच्या म्हणजे एक लाल मातीच्या कलर सारखं एक जे कपडा, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, भगवा कपडा किंवा चिवर, तर हे चिवर घालून आणि एक छोटस मातीचं भिक्षापात्र सोबत घेऊन तो आपल्या त्या कपिलवस्तूमध्ये फिरत होता. हा विचित्र वार्ता ऐकून शुद्धोधन घाईघाईने गेला आणि भगवंताला म्हणाला, तू माझ्या नावाला असा काळीमा का फासतोस? तुला आणि तुझ्या भिक्खूंना मी सहज अन्न पुरवू शकेल हे तुला माहित नाही काय? आणि त्यानंतर शुद्धोधनाला थोडस अवघड वाटलं की आपल्या कपिलवस्तूमध्ये अशी वार्ता पसरत आहे की शुद्धोधन या एरियामध्ये आपल्या कपिलवस्तूमध्ये भिक्षा मागत आहेत, साध्या कपड्यावर राहून भिक्षा मागत आहेत आणि गली गली त्याने फिरत आहेत, घरोघरी त्याने फिरत आहेत. तर हे जेव्हा शुद्धोधनाला समजलं तेव्हा शुद्धोधन धावत पळत आपल्या मुलाकडे आले, सिद्धार्थाकडे आले, बुद्धाकडे आले आणि बुद्धाला काय म्हणतात की तुमचे जेवढे जे भिक्षू असतील, तुझे जे काही जेवढे भिक्षू असतील त्या पूर्ण भिक्षुगणाला मी एका जागी बसून खाऊ घालू शकतो, एवढं आपल्याकडे पुरेसा असं धन दौलत आहे. आणि एवढी सर्व धन दौलत तुझ्याकडे असताना तू हे असं पायी पायी आणि राजामध्ये आपल्या कपिल वस्तूमध्ये भिक्षा मागत का फिरत आहेस, असं तो आपल्या मुलाला म्हणतो. तेव्हा भगवान उत्तरले, ही माझ्या संघाची प्रथा आहे. आणि त्यावेळेस भगवान बुद्ध काय म्हणतात की माझा जो संघ आहे, माझे काही नियम असतात, तर हे माझे नियम आहेत आणि त्यामुळं मी कोणाच्या घरी राहू शकत नाही, मी वनामध्येच राहणार आणि फक्त 7 घरं किंवा काहीतरी जे नेमलेले घरं असतील तेवढे घरं मागून मी भिक्षा मागून आपलं भोजन खाणार, असं ते बुद्ध त्या ठिकाणी म्हणतात. पण हे कसे शक्य आहे? अन्नासाठी भिक्षा मागणाऱ्या पैकी तू नाहीस. आणि त्यानंतर शुद्धोधन म्हणतात की हे शक्य कसं काय आहे? तू त्यामधला नाही आहेस, तू आपल्याच वस्तूमध्ये आपल्याच या कपिल वस्तूमध्ये भिक्षा मागून खाणारा नाही आहेस. तेव्हा सिद्धार्थ म्हणतो किंवा बुद्ध म्हणतात की होय पिताजी. भगवंत म्हणाले, आपण राजाचे वंशज आहोत असे तुम्ही व तुमच्या वंशीयांनी वाटल्यास म्हणावे, परंतु मी प्राचीन बुद्धाचा वंशज आहे, ते आपले अन्न भिक्षा मागून मिळवीत असत आणि भिक्षेवर ते नेहमी आपला निर्वाह करीत असत. त्यानंतर बुद्ध आपल्या वडिलांना काय म्हणतो की तुम्ही जे आहेत हे एका राजाचे वंशज आहात आणि त्याचप्रमाणे मी सुद्धा एका राजाचा वंशज आहोत हे तुम्ही समजता, परंतु मी आता या राजाचा वंशज नाही, तर मी पूर्वीच्या एका बुद्धाचा वंशज आहो. कारण तर बुद्धाचा जन्म कसा झाला होता? जेव्हा महामाया ही झोपलेली होती त्यावेळेस बुद्ध त्यांच्या स्वप्नामध्ये आले, महामायाच्या स्वप्नामध्ये आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की मी आता माझा शेवटचा जन्म या पृथ्वीवर घेणार आहो आणि त्यामुळं मी माझा शेवटचा जन्म तुझ्या उदरात घेऊ का? म्हणजे हे अगोदर सुद्धा बुद्ध होते, त्यामुळे बुद्ध या ठिकाणी काय म्हणतात की मी आता कोणत्या राजाचा जे काही वंशज आहे ते नाही, मी बुद्धाचा वंशज आहे आणि माझा हा शेवटचा जन्म, माझे पूर्वज सुद्धा बुद्धच होते, त्यामुळे मी सुद्धा बुद्धच आहो आणि त्यामुळं माझे पूर्वज जे बुद्ध होते ते सुद्धा भिक्षा मागूनच खात गेले, जेवण करत गेले. त्यामुळं माझा बी धर्म हाच आहे की मी भिक्षा मागावी आणि मिळेल ते अन्न ग्रहण करावं. शुद्धोधन निरुत्तर झाला तेव्हा तथागत पुढे म्हणाले, जेव्हा एखाद्याला गुप्त धन मिळते तेव्हा त्यातील मौल्यवान रत्नाची भेट त्याने पित्याला द्यावी अशी रीत आहे, म्हणून माझ्या धम्मरूपी धनाची भेट मला आपल्याला देऊ द्या. आणि त्यानंतर बुद्ध काय म्हणतो की आपल्या इथे एक मनवा आहे, एक रीत आहे की आपल्या पित्याला मुलानं काहीतरी भेट द्यायची, तर याप्रमाणे माझ्याकडे सुद्धा काही धम्माची भेट आहे, तर ही भेट मला तुम्हाला द्यायची आहे, ते देऊ द्या असं ते त्या ठिकाणी म्हणतात. भगवंत पित्याला पुढे म्हणाले, जर आपण आपल्या सुख स्वप्नातून मुक्त व्हाल, आपले अंतःकरण सत्यासाठी उघडे कराल, आपण सदाचाराचा उत्साह बाळगाल आणि सद्धमाचा मार्ग स्वीकाराल, तर आपल्याला शाश्वत असा आनंद लाभेल. आणि त्यानंतर भगवंत पित्याला पुढे काय म्हणतात की जर आपण आपल्या सुख स्वप्नातून मुक्त झाले, म्हणजे जे काही आपल्या मनाला लागलेली लालसा असेल
तर त्याच्यामधून जर तुम्ही मुक्त झाले तर आपले अंतःकरण सत्यासाठी उघडे कराल, म्हणजे काही खरं आहे तर त्या खऱ्यासाठी उघडं कराल. कारण तर हे जे काही गरजा आहेत, हे जे काही धनदौलत आहेत, तर ही फक्त भौतिक गरजा आहेत. हे फक्त या जन्मावर काही ना काही देवाणघेवाण करण्यासाठी पूर्ण करणारे जे काही आहे तर ते तसं माप आहे एक. परंतु आपल्याला जे काही लागते, आपल्या जीवनाला काही जे लागते, तर या गरजाची काही गरज नाही असं ते आपल्या पित्याला म्हणतो. आणि आपण सदाचाराचा उत्साह बाळगाल आणि सद्धर्माचा मार्ग स्वीकाराल. आणि हे जे मोह सोडला तर तुम्ही सदाचाराचा आणि सद्धर्माचा मार्ग स्वीकाराल असे. आणि त्यामुळं हे जर स्वीकारलं त्यानंतर तुम्हाला खूप खूप असा आनंद होईल असं त्या ठिकाणी बुद्ध किंवा सिद्धार्थ आपल्या वडिलाला सांगतो. शुद्धोधनाने हे सर्व शांतपणे ऐकले व म्हटले, बाळा तू जे म्हणतोस त्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करेल. तर शुद्धोधनाने हे जे काही शब्द आहेत बुद्धाचे हे शांतपणाने ऐकले. आणि त्यानंतर शुद्धोधन म्हणाले की बाळा तू जे म्हणतोस त्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करेल. आणि त्यानंतर वडील आपल्या मुलाला काय म्हणतात, बुद्धाला काय म्हणतात की बाळा तू ज्याप्रमाणे म्हणतोस त्याचप्रमाणे मी वागण्याचा प्रयत्न करेल. आता यानंतर बघायचं आहे आपल्याला यशोधरा आणि राहुल यांची भेट. शुद्धोधनाने तथागतांना आपल्या घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळींनी त्यांचे आदराने स्वागत केले. त्यानंतर जेव्हा हे संभाषण झालं दोघांमध्ये, तर त्यानंतर शुद्धोधनाने आपल्या मुलाला म्हणजे बुद्धाला आपल्या घरी नेण्याचं ठरवलं. आणि त्याप्रमाणे तो घरी गेले. आणि घरी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी बुद्धाचं आदराने स्वागत करण्यात आलं. पण राहुलची आई यशोधरा मात्र पुढे आली नाही. शुद्धोधनाने यशोधरेला बोलावणे पाठविले, परंतु ती म्हणाली, खरोखर जर माझा काही मान ठेवायचा असेल तर सिद्धार्थ स्वतःच माझ्याकडे येतील आणि मला भेटतील. आणि त्यानंतर जेव्हा बुद्ध आपल्या घरी गेले, सिद्धार्थ आपल्या घरी गेले, तर त्यानंतर सर्वजण येऊन सिद्धार्थाला भेटले, बुद्धाला भेटले. परंतु जे राहुलची आई होती किंवा सिद्धार्थाची जी पत्नी होती हे मात्र आपल्या खोलीतून आपल्या रूममधून बाहेर नाही आली. आणि तिचं म्हणणं होतं की सिद्धार्थाच्या मनात माझ्याविषयी थोडा जरी काही मान असेल तर सिद्धार्थ माझ्याकडे येऊन मला भेटतील आणि माझं काय ते ऐकून घेतील, तेव्हा मी तिकडे जाणार नाही भेटायला, असा एक निश्चय त्या ठिकाणी यशोधरेने केला. आपल्या सर्व नातलगांना व मित्रांना भेटल्यावर भगवंतांनी विचारले यशोधरा कुठे आहे. आणि तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि तडक तिच्या दालनात गेले. आणि जेव्हा सर्व मित्रांना, सर्व तिथले जे काही जमलेले जे काही मित्र वगैरे असतील, नातलग असतील, सर्वाला भेटल्याच्या नंतर बुद्धानं त्यांना विचारलं की यशोधरा कुठे आहे. आणि जेव्हा त्यांना समजलं की यशोधरा अशी हट्ट करून बसलेली आहे की सिद्धार्थाला गरज असेल तर माझ्याकडे येतील, तर थोडीशी काही तर माझ्याविषयी काही जर हे असेल थोडीशी बी तर त्यांनी माझ्याकडे येतील, मी तिकडे जाणार नाही, असं म्हटल्याच्या नंतर सिद्धार्थानं किंवा बुद्ध हे स्वतःहून ज्या ठिकाणी यशोधरा ज्या महालामध्ये होती, ज्या रूम मध्ये होती, तिकडे बुद्ध हे स्वतःहून गेले. आपले शिष्य सारीपुत आणि मोगलान यांना आपल्या बरोबर यशोधराच्या दालनात येण्याची भगवंतांनी आज्ञा दिली. आणि ते म्हणाले मी मुक्त आहे, परंतु यशोधरा अद्याप मुक्त नाही. बरीच वर्ष मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी आहे. की तिचे दुःख हलके झाले नाही तरी तिच्या मनाला यातना होतील. पवित्र तथागताला तिने स्पर्श केला तर तुम्ही तिच्या आड येऊ नये. आता या ठिकाणी त्याने काय केलं, बुद्ध जेव्हा यशोधरेकडे गेले होते तर यशोधरेकडे जाता जाता त्यांनी आपले जे दोन शिष्य होते तर त्या शिष्याला सुद्धा आपल्या सोबत नेलं. आणि शिष्याला काय सांगितलं की मी या जीवनातून मुक्त झालेला आहो, परंतु यशोधरा त्या जीवनातून मुक्त झाली नाही, ती त्याच जीवनामध्ये आहे. आणि त्याच जीवनात असल्यामुळं तिचा पती निघून गेल्या कारणाने तिलाही काही ना काहीतरी दुःख झालेलं असेल. कदाचित मला ती समोर बघल्याच्या नंतर ती आपलं जे काही दुःख आहे ते मनातून दुःख तिच्या बाहेर येईल आणि ते दुःख तिथं व्यक्त करल. परंतु तिनं कसंही दुःख व्यक्त केलं तरी तिच्या मनाला जे काही यातना होतील, जे काही समजा तिला दुःख वाटेल, तर तिनं पवित्र तथागताला तिनं जर स्पर्श केला तर तुम्ही तिच्या आड येऊ नये. म्हणजे यशोधराचं जे काही म्हणणं होतं तर तिनं तिचं दुःख बी पूर्ण व्यक्त केलं पाहिजे, असं त्या ठिकाणी बुद्ध आपल्या सेवकाला म्हणाले.
यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीत बसली होती. भगवंतांनी प्रवेश केला तेव्हा काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी प्रेम निर्भर झाली की तिला स्वतःला सावरून धरले शक्य झाले नाही. आणि जेव्हा हे सिद्धार्थ किंवा बुद्ध ज्या ठिकाणी यशोधरा होती त्या ठिकाणी गेले, तर गेल्याच्या नंतर ही जे यशोधरा होती हे एका ठिकाणी नाराज होऊन जी बसलेली होती आणि तिनं बुद्धाला बघितलं, सिद्धार्थाला बघितलं. आणि सिद्धार्थाला बघल्याच्या नंतर जेव्हा तिचे काही डोळे भरून आले, तर डोळे भरून आल्याच्या नंतर ती इतकी प्रेम निर्भर, म्हणजे तिच्या मनामध्ये एवढं प्रेम निर्माण झालं की तिला स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही, म्हणजे ती स्वतःला आवरू शकली नाही. ज्याच्यावर आपण प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा जगद्वितीय भगवान बुद्ध आहे हे विसरून तिने त्याचे पाय धरले आणि ती एकसारखी रडू लागली. आणि त्यानंतर हे जे बुद्ध आहेत हे पूर्ण जगाचे उद्धार करता आहेत, जगाचे कल्याण करता आहेत, मार्गदाता आहेत. हे सर्व काही त्या यशोधरेला माहीत जरी झालेला असेल तरी ती यशोधरा विसरली आणि तिनं पळत पळत येऊन त्या ठिकाणी बुद्धाचे पाय धरले. परंतु तेथे शुद्धोधन आहे याची आठवण झाल्यावर ती लज्जेने उठली आणि विनयाने थोडे अंतरावर जाऊन बसली. आणि त्यानंतर बुद्धाच्या बरोबर त्या ठिकाणी शुद्धोधन सुद्धा आलेले होते. तर शुद्धोधनावर त्या यशोधरेची नजर पडली आणि यशोधरेची नजर, शुद्धोधन म्हणजे आपल्या सासऱ्यावर पडल्याच्या नंतर आपण जेव्हा आपल्या पतीचे पाय धरतो किंवा पतीला जाऊन स्पर्श करतो, हे या गोष्टीचं तिला म्हणजे लज्जा वाटली, शरम वाटली. त्यामुळं ती लगेच तिनं बुद्धाचे पाय सोडले आणि 2-4 फूट मागे येऊन उभी लागली. यशोधरेच्या वतीने क्षमा मागून शुद्धोधन म्हणाला, हे तिचे वागणे तिच्या प्रेम अतिशयामुळे असून ती काही क्षणिक भावना विकस्त आहे. परिवितरच्या 7 वर्षाच्या काळात सिद्धार्थाने केशवपण केल्याने तिने ऐकले तेव्हा तिनेही केशवपण केले. तेव्हा तिने ऐकले की आपल्या पतीने सुगंधित द्रव्ये, अलंकार यांचा त्याग केला आहे. तेव्हा तिनेही ते वापरण्याचे सोडून दिले. आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ती अन्न सेवन करीत आहे. आणि ज्या वेळेस शुद्धोधन आपल्या सासऱ्याला शुद्धोधनाला लाजून ही यशोधरा जी आहे मागे झाली, तर यानंतर जे 7 वर्षाची काही जी प्रेम भावना यशोधरेच्या मनामध्ये चालली होती हे त्या ठिकाणी शुद्धोधनाने ओळखलं. आणि शुद्धोधनाने त्या ठिकाणी काय सांगितलं की जेव्हापासून तुम्ही बुद्ध या ठिकाणून, सिद्धार्थ या ठिकाणून गेलेले आहेत, तेव्हापासून ही जी यशोधरा आहे ज्याप्रमाणे शुद्धोधन वागतात किंवा ज्याप्रमाणे बुद्ध वागतात त्याचप्रमाणे यशोधरेने सुद्धा या ठिकाणी वागणं सुरू केलेलं आहे. जेव्हा यशोधरेला कळालं की आपल्या नवऱ्याने सिद्धार्थाने आपलं केशवपण म्हणजे आपले पूर्ण केस काढून टाकलेले आहेत, हे जेव्हा यशोधरेला कळालं तेव्हा यशोधरेने सुद्धा आपले सर्व केस काढून टाकलेले आहेत. आणि ज्यावेळेस परत आणखी जेव्हा यशोधरेला कळालं की आपले पती किंवा सिद्धार्थ हे एका मातीच्या भिक्षापत्रामध्ये जेवण करत आहेत आणि तेव्हापासून ही यशोधरा सुद्धा एका मातीच्या भिक्षापत्रामध्ये किंवा एका डब्यामध्ये ती जेवण करत आहे. तिनं जेव्हा आणखी परत जेव्हा यशोधरेला कळालं की आपले पती आता जे काही सौंदर्य उठणे काही असतील तर ते कोणत्याही याचा सौंदर्याचा कशाचा वापर करत नाहीत. आणि तेव्हापासून एक नंतर होणारी राणी यशोधरा हिनं सुद्धा कोणत्याही प्रकारचे उठणं असतील, सुगंधी द्रव्य असतील, अलंकार असतील, हे सर्वाचा त्याग केलेला आहे असं त्या ठिकाणी बुद्धाला कोण सांगतो? शुद्धोधन. हे केवळ तात्पुरत्या भावना व्यवस्थेमुळे नसून ते तिच्या मनोधैर्याचे लक्षण आहे. आणि त्यानंतर हे सुद्धा सांगलं त्या शुद्धोधनाने तिथं की हे तात्पुरत्या स्वरूपाचं नाही आहे, तिनं आता हमेशासाठी असं राहण्याचा विचार केलेला आहे असं त्या ठिकाणी शुद्धोधन म्हणतो. भगवंतांनी परिपरीक्षा घेतली आणि त्यावेळी यशोधरेने दाखविलेल्या महान धैर्याची व तिच्या अलौकिक महान गुणाची भगवंतांनी प्रशंसा केली. आणि असं जेव्हा शुद्धोधनाने आपल्या पुत्राला किंवा त्या ठिकाणी बुद्धाला सांगितलं की यशोधरा कशा प्रकारे वागते आहे, तर हे ऐकून त्या ठिकाणी बुद्धाला खूप प्रशंसा वाटली आणि ते आपल्या यशोधरेची त्या ठिकाणी खूप प्रशंसा केली की तू खूप चांगलं काम करत आहेस आणि सर्व काही तुझ्या जीवनामध्ये चांगलं होणार आहे असं त्या ठिकाणी प्रशंसा त्या ठिकाणी बुद्ध करतात. आणि त्या यशोधरेमध्ये असणाऱ्या काही जे महान गुणाची त्यांनी प्रशंसा सुद्धा केली. ते बोधिसत्व असताना व मानवाचे सर्वश्रेष्ठ ध्येय जे बुद्धत्व ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील झाल्यावर यशोधरेने पवित्र कोमलता आणि तिची भक्ती
हे तिचे गुण त्यांना अमोल व उपकार ठरले होते, हे तिचे कर्म होते आणि तिच्या थोर पुण्याचा तो परिणाम होता. आणि ज्यावेळेस सिद्धार्थाने गृहत्याग करायचं ठरवलं होतं त्यावेळेस आपल्या पत्नीने म्हणजे यशोधरेनं सिद्धार्थाला सांगितलं होतं की तुम्ही निश्चितपणे गृहत्याग करून जाऊ शकता आणि येथून जाऊन एका चांगल्या मार्गाचा शोध लावा की त्यामुळं सगळं जगाचं कल्याण होईल आणि येथली कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. मी आपला बाळ राहुल असेल त्या राहुलला चांगल्या प्रकारे वागवेल किंवा माझे काही सासू सासरे असतील, तुमचे आई वडील असतील तर त्यांना मी कोणत्याही प्रकारची उणीव भासू देणार नाही, कधीही त्यांना दुःख होऊ देणार नाही. जोपर्यंत मी या जीवनामध्ये आहे, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत यांना मी कोणतीही उणीव भासू देणार नाही किंवा दुःखी होऊ देणार नाही, अशी जी शपथ खाल्ली होती. तर हे जे ऐकून जेव्हा सिद्धार्थाने घर सोडलं, गृहत्याग केला, तर त्यानंतर त्या सिद्धार्थाच्या मनात कोणतीही अशी म्हणजे घराकडचे कोणतेही दुःख असं राहिलेलं नव्हतं किंवा कोणती चिंता राहिली नव्हती की बाबा मी आलो आता घर सोडून, तर मग आता माझे आई वडील कसे राहत असतील, माझे माता पिता कसे राहत असतील, माझी पत्नी कशी राहत असेल, माझा बाळ आहे राहुल ते कशा राहत असेल. कारण तर यशोधराने त्यांना वचन दिलं होतं आणि त्यामुळं सिद्धार्थ जे आहे, सिद्धार्थ पूर्णपैकी आपलं मन त्या गोष्टीमध्ये घालून बुद्धाकडे म्हणजे जे बुद्धीचं जे काही ज्ञान मिळवायचं होतं त्यासाठी समाधी लावत बसले होते. कदाचित हे जर साथ या सिद्धोधरेने याला दिली नसती, सिद्धोधराने आपलं यशोधरेने दिली नसती सिद्धार्थाला, तर कदाचित सिद्धार्थ काही अंशी आपलं ध्यान तिच्यामध्ये लावण्यामध्ये एकाग्र झाले नसते. परंतु अशा प्रमाणे म्हणते की मला माझ्या जीवनामध्ये किंवा बुद्ध होण्यामध्ये खूप काही याचा लाभ झालेला आहे असं बुद्ध त्या ठिकाणी सांगतात. तिचे दुःख शब्दातीत होते आणि तिच्या जीवनातील उदांत वृत्तीमुळे तिच्या आध्यात्मिक पुण्याच्या कीर्तीत भर पडली होती आणि तिला अद्वितीय व्यक्तिमत्व प्राप्त झालं होतं. आणि जेव्हा मी बुद्ध होण्यासाठी निघालो होतो तर माझ्या बुद्ध होण्यामागे तिचं खूप मोठं यश म्हणजे तिचं खूप मोठं एक योगदान आहे किंवा तिची खूप मोठी मला साथ मिळालेली आहे बुद्ध होण्यासाठी. त्यामुळं तिच्या जीवनामध्ये एक पुण्याची भर पडलेली आहे आणि तिचं जे जीवन आहे ते पूर्ण पुण्यमय झालेलं आहे असं बुद्ध त्या ठिकाणी सांगतात. नंतर यशोधरेने 7 वर्ष वयाच्या राहुलला राजकुमाराच्या वैभवाला साजेसे कपडे घातले आणि ती त्याला म्हणाली, आता जे पुत्र होता राहुल, तर या राहुलला जे काही साजेसे कपडे असतील ते कपडे घातले आणि कपडे घालून ती आपल्या मुलाला काय म्हणते की महान ब्रह्माप्रमाणे दिसणारा तेजस्वी चेहऱ्याचा हा सत्पुरुष तुझा पिता आहे. तेव्हा आपल्या राहुलला आपल्या बाळाला ते काय म्हणते की हा जो महान एक तपस्वी दिसत आहे, तर हा महान तपस्वी दिसणारा जो भी व्यक्ती आहे, जो बुद्ध आहे ना, तर हे तुझे वडील आहेत. मी अजूनही पाहिल्या नाहीत अशा द्रव्याच्या अधिकाधिक मोठ्या खाणी यांच्या जवळ आहेत, त्यांच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्याला विनंती कर, कारण पित्याची मालमत्ता वारसा हक्काने पुत्राकडे आली पाहिजे. आणि त्यानंतर यशोधरा आपल्या पुत्राला काय म्हणते की यांच्याकडे खूप खूप मोठ्या अशा खजिने आहेत, खूप मोठ्या खाणी आहेत, तेव्हा तू जा तुझ्या वडिलाकडे आणि तुझ्या वडिलाला आपल्या वडिलाच्या हिश्श्यामधील जे काही वाटा असतो तर ते वाटा माझ्या हिश्श्यातला मला वाटा दे असं तू तुझ्या वडिलाला माग. तुझा जे काही वाटा आहे वडिलाच्या हिश्श्यातील तर ते हिस्सा तू तुझ्या वडिलाला माग असं ती आपल्या मुलाला राहुलला म्हणते. तेव्हा राहुल उत्तरला, कोण माझा पिता? सिद्धोधनाखेरीज दुसरा पिता मला माहित नाही. आता ज्या वेळेस राहुल जन्मला होता, तर राहुल जेव्हा जन्मला होता तेव्हा सिद्धार्थाने गृहत्याग केला होता, म्हणजे राहुलने आपल्या वडिलाचं तोंडच बघितलं नव्हतं. मग त्याला वडील म्हणजे काय माहितच नाही, फक्त त्यांना एवढंच माहित आहे की माझे वडील कोण आहेत, सिद्धोधन आहेत. तर ते सिद्धोधन म्हणजे आपल्या ह्याच्यात म्हणतात ना मोठे पप्पा छोटे पप्पा असे म्हणतात ना, तर त्याप्रमाणे समजा हे सिद्धोधन जे आहेत की त्यालाच आपले वडील मानत गेले. यशोधरेने मुलाला उचलून घेतले आणि त्यातून जवळ भिकूच्या बरोबर अन्न सेवन करीत असलेल्या भगवंताकडे खिडकीतून बोट दाखवून ती त्याला म्हणाली, तो पहा तुझा पिता सिद्धोधन नव्हे. आणि त्यानंतर हे जे काही भिक्खूगण होते, जे बुद्धांचे जे काही शिष्य होते, तर हे भोजन करत होते आणि भोजन करताना ते आपल्या जे यशोधरा होती ते आपल्या मुलाला म्हणते, ते खिडकीतून दाखवते की बघ ते समोर दिसतात ना, तर ते तुझे पिता आहेत आणि त्यांच्याकडे जा, तू तुझ्या जे काही हिस्सा असेल संपत्तीमधला ते हिस्सा त्यांच्याकडे माग. हे जे
शुद्धोधन जे आहेत हे तुझे खरे पिता नाही आहेत, तुझे खरे वडील नाही आहेत. तुझे जे खरे वडील आहेत तर ते त्या ठिकाणी जे भोजन करत आहेत तर ते तू म्हणजे जे साधे कपडे घातलेले आहेत, सर्वांसोबत बसलेले आहेत, त्याच्यामधून जे दिसत आहेत तर ते तुझे पिता आहेत असे ते आपल्या मुलाला म्हणते. तेव्हा राहुल भगवंताकडे गेला आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि प्रेमाने म्हणाला. आणि तेव्हा असं सांगायच्या नंतर राहुल आपले ज्या ठिकाणी वडील बसलेले होते किंवा ज्या ठिकाणी बुद्ध बसलेले होते त्या ठिकाणी राहुल जातो आणि तेथे गेल्याच्या नंतर एक निर्भयपणे म्हणजे कोणत्याही म्हणजे आईनं सांगितलं होतं, आईनं सांगितलं होतं की ते तुझे पिता आहेत, म्हणजे याच्या मनामध्ये कोणती भीतीच राहिली नाही की 100% माझे ते पिता आहेत. म्हणून कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आणि आनंदाने तो आपल्या वडिलाकडे गेला आणि आपल्या वडिलाला म्हणजे बुद्धाला म्हणाला की आपण माझे पिता आहात ना. आणि त्यांच्याजवळ उभा राहून तो पुढे म्हणाला, श्रमणा आपली छाया देखील आनंदमय आहे. भगवंत शांतच राहिले. आता त्या ठिकाणी हा राहुल आपल्या वडिलांसमोर गेला आणि वडिलाला म्हणतो की तुम्ही माझे पिता आहात ना. आणि त्यांच्याजवळ उभे टाकल्याच्या नंतर बुद्ध त्यांना काय म्हणतात की श्रमणा आपली छाया देखील आनंदमय आहे. भगवंत शांत राहिले. आणि त्या ठिकाणी आपल्या मुलाला काय म्हणतात की तुमची जे छाया सुद्धा एक चांगली आनंदमय आहे. पुढे म्हणाला श्रमा म्हणजे बुद्धाला म्हणते की आपली छाया देखील आनंदमय आहे. म्हणजे तुमच्या जवळ जरी कोणी उभं टाकलं तर त्याला आनंद झाल्यापासून राहणार नाही असं तो म्हणाला. आणि त्यावेळेस भगवंत मात्र शांतच राहिले. भोजन आटोपल्यावर तथागताने त्याला आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यात जाऊ लागले. त्यानंतर त्या ठिकाणी त्या तथागताचं त्याच्या शिष्याचं जेवण झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर त्यांनी त्या राहुलला आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद दिल्याच्या नंतर तो राजवाड्यातून परत आपल्या दिशेने जाऊ लागले. परंतु राहुल त्यांच्या मागोमाग गेला आणि त्यांच्याकडे आपला वारसा मागू लागला. आणि जेव्हा बुद्ध हे म्हणजे आपलं ज्या वनामध्ये वस्ती होती त्या वनाकडे जात असताना राजवाड्यातून बाहेर निघताना ते राहुल जो मुलगा होता हे सिद्धार्थापुढे बुद्धापाशी गेला आणि बुद्धाला काय म्हणतो की माझा जे काही वारसा आहे, तुमची जे काही धनदौलत आहे त्या धनदौलतीमध्ये माझा काही जे वाटा आहे तर तो वाटा मला द्यावा. कोणीही त्याला अडवले नाही, स्वतः भगवंतानेही त्याला प्रतिबंध केला नाही. आणि असं म्हणताना किंवा बुद्धाकडे जाताना कोणीही त्या राहुलला अडवलं नाही आणि भगवंताने सुद्धा त्याला नकार नाही दिला. सारीपुत्राकडे वळून भगवंत म्हणाले, माझा पुत्र आपला वारसा मागतो आहे. चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही, परंतु ज्याचा कधीही क्षय होणार नाही अशा पवित्र जीवनरूपी धनाचा वारसा मात्र मी त्याला देऊ शकेल. आणि त्यानंतर जेव्हा राहुलनं आपल्या धनाचा वाटा मागितल्याच्या नंतर सारीपुत्राकडे वळून बुद्ध काय म्हणतो सारीपुत्राच्या समोर की हा जो पुत्र आहे तर हे पुत्र अशी धन दौलत मागत आहे की ते धन दौलत जर याला मिळाली तर त्या धन दौलतीमुळं हे पूर्ण जीवनभर दुःखामध्ये डुबून राहील, याला जीवनभर दुःख होईल. परंतु मी याला असं काही धन देईल की त्या धनामुळं याचं पूर्ण जे जीवन आहे तर हे जीवन पूर्ण एक सुखमय होईल असं बुद्ध त्या ठिकाणी सारीपुत्राला म्हणतात. राहुलला उद्देशून अत्यंत आस्थेने तथागत म्हणाले, सोने रुपे आणि रत्ने यापैकी माझ्याजवळ काही नाही, परंतु आध्यात्मिक धन स्वीकारण्यास तू तयार असशील आणि ते वाहून नेण्या इतका व जतन करून ठेवण्या इतका तू समर्थ असशील तर असले धन माझ्याकडे विपुल आहे. आता या ठिकाणी बुद्ध काय म्हणतात राहुलला की तुला जे काही सोनं चांदी पाहिजे, तुला जे काही पैसे पाहिजेत, तुला जे काही रत्न पाहिजेत तर हे अशासारखं कोणतंही धन माझ्याकडे नाही, परंतु माझ्याकडे आध्यात्मिक धन आहे. आणि हे धन जर तू स्वीकारलंस, तू त्याचा जर अंगीकारलं, त्याचा जर विचार केलास तर तुझं जे पूर्ण जीवन आहे हे जीवन पूर्ण सुखमय होईल. आणि असे जे काही धन आहे, जे आध्यात्मिक धन आहे, हे धन माझ्यापाशी खूप काही आहे आणि तू जर घेशील तर तुझं पूर्ण जीवन सुखमय होईल असे तो त्या ठिकाणी म्हणतो. तेव्हा राहुल म्हणतो होय. राहुलने निश्चयपूर्वक उत्तर दिले. त्या ठिकाणी जसं सिद्धोधननं सांगितलं की माझ्याकडे हे धन आहे आणि मी तुला देऊ शकतो, तर त्यावेळेस राहुलनं त्या ठिकाणी होय म्हणून म्हणलं.
राहुल भिक्खू संघात सामील झाल्याचे जेव्हा शुद्धोधनाने ऐकले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले. आणि जेव्हा होय म्हणल्याच्या नंतर जेव्हा जे बुद्धाचं काही जे शिकवण होती, जे बुद्धाची धर्म शिकवण होती, धर्म उपदेश होता, हे ऐकून त्या ठिकाणी राहुलनं सुद्धा त्या ठिकाणी आपल्या जीवनाचा त्याग केला आणि त्या ठिकाणी त्या बुद्धाचे शिष्य झाला. आता हे राहुल जे बुद्धाचा शिष्य झाला तर हे नंतर कोणाला कळालं? त्या यशोधरेला कळालं. आणि त्यामुळं शुद्धोधन यशोधरा यांना खूप दुःख झालं की माझा मुलगा तर गेला, आता त्या मुलासोबत माझा नातू जे कमीत कमी पुढे होणारा वारसदार आहे आणि हा सुद्धा तिकडं जात आहे. त्यानंतर भगवान बुद्ध शाक्य देशी परतले तेव्हा आपल्या देश बांधवात 2 तट पडलेले होते हे त्यांना आढळून आले व त्यांच्या बाजूने होता, एक बाजू त्यांच्या बाजूने होता तर तो दुसरा त्यांच्या विरुद्ध होता. आता यानंतर काय झालं की भगवान बुद्ध हे जेव्हा शाक्यामध्ये पसरले होते, भोजनासाठी आले होते, तर त्यावेळेस त्याच्या शाक्यामध्ये किंवा त्यांच्या ज्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 2 गट पडले होते. आणि एक जे गट होता हे बुद्धाला मानत होता किंवा बुद्धाची काही शिकवण होती त्या शिकवणीला मानत होता, परंतु एक गट असा होता की तो बुद्धाला किंवा बुद्धाच्या शिकवणीला बिलकुल मानत नसे. मागे शाक्य व कोलिय यांच्यातील युद्धाच्या प्रश्नाबाबत जो वाद माजला होता आणि त्यात त्यांनी फार महत्वाचा भाग घेतला होता, त्यावेळी शाक्य संघात झालेल्या मतभेदाची त्यांना आठवण झाली. आणि जेव्हा त्याला असं दिसलं की इथं बुद्धाची काही शिकवण आहे, माझी काही शिकवण आहे, तर त्या शिकवणीला काही मानणारे आहेत तर काही त्याला बिलकुल मानणारे नाहीत. तर हे जे आठवून हे बघून त्यांना कशाची आठवण झाली की ज्या वेळेस आपण शाक्य संघामध्ये प्रवेश केला होता त्यावेळेस जेव्हा युद्ध पुकारण्याचे जे दिवस आले होते आणि त्यावेळेस ज्याप्रमाणे काही लोक युद्ध करा म्हणून म्हणत होते आणि काही लोक युद्ध करू नका असं म्हणत होते आणि काही लोक युद्ध आताच करा म्हणून म्हणत होते आणि काही लोक काय म्हणत होते की आता सिद्धार्थ गृहत्याग करणार आहेत, आता तुम्ही युद्ध करू नका, याच्यात काही वेळ जाऊ द्या, असं जे काही म्हणजे त्यावेळेस जसे मतभेद निर्माण होत होते त्याचप्रमाणे आज सुद्धा या ठिकाणी मतभेद निर्माण झाले असे बुद्धाला जाणवलं. त्यावेळीच्या त्याच्या विरोधकांनी यावेळी सुद्धा त्यांना प्राणीपात करण्याचे किंवा त्यांचा मोठेपणा मान्य करण्याचे नाकारले. त्यांना अनुकूल असलेल्यांनी त्यांच्या अनुयायी वर्गात सामील होण्यासाठी प्रत्येक कुटुंबात एक एक मुलगा अर्पण करण्याचे अगोदर ठरवले होते. त्यांनी आता त्या भगवंताच्या संघात प्रवेश करण्याचे व ते राजगुराला परतताना त्यांच्या बरोबर जाण्याचे ठरवले. आता जसे 2 गट पडले होते की एक बुद्धाला मानणारा गट आणि एक बुद्धाला न मानणारा गट. आणि हे कशावर पडला होता? मागच्या याच्यामध्ये जेव्हा सिद्धार्थ होता शाक्य संघामध्ये होता त्यावेळेस ज्याप्रमाणे समजा काही बुद्धाच्या कडून होते आणि काही बुद्धाचे विरोधी होते, तर जे बुद्धाचे जे विरोधी होते तर ते आजपर्यंत बुद्धाचे म्हणजे जे सिद्धार्थाचे विरोधी होते ते आज बुद्धाचे सुद्धा विरोधी आहेत. परंतु तेव्हा सिद्धार्थाच्या सोबत जे काही शाक्यगण होते तर ते मात्र आज बुद्धाच्या सोबत आहे आणि त्यामुळं बुद्ध येणार आहेत आपल्या शाक्यच्या मध्ये. तेव्हा त्याने अगोदर ठरवलं होतं की जेव्हा बुद्ध आपल्याकडे येतील तेव्हा आपण त्या बुद्धाचे शिष्य बनवूया. ज्या कुटुंबाने एक एक मुलगा संघाला अर्पण करण्याचे ठरवले होते त्यात अमितोदनाचे कुटुंब होते. आणि त्यानंतर जे गट बुद्धाच्या बाजूने होता त्या प्रत्येकाने ठरवलं होतं की आमचे जेवढे घरं असतील प्रत्येक घरातून एक मुलगा आम्ही सिद्धार्थाला शिष्य म्हणून देणार आहे. आणि जे शिष्य म्हणून देणार होते बुद्धाला जे एक आपला मुलगा जे अर्पण करणार होते तर अशामध्ये जो अमितोदन नावाचा जो एक व्यक्ती होता, म्हणजे अमितोदन म्हणजे कोण? यांचा चुलत भाऊ, तर त्यांचं सुद्धा म्हणजे कुटुंब त्यामध्ये सामील होतं. अमितोदनाला 2 मुलगे होते, एकाचे नाव अनिरुद्ध, त्याला अगदी लाडात वाढवले होते आणि दुसऱ्याचे नाव होते महानाम. तर त्यानंतर हा जो अमितोदन होता म्हणजे त्यांचा जो भाऊ होता, चुलत भाऊ होता, तर त्याला 2 मुले होती आणि एकाचं नाव होतं अनिरुद्ध आणि एकाचं नाव मात्र दुसऱ्याचं नाव होतं महानाम. तर अशा प्रकारची 2 मुलं त्याला होती. महानाम अनिरुद्धाकडे जाऊन म्हणाला तू तर संसार त्याग कर किंवा मी करतो. आणि अनिरुद्धाने उत्तर दिले माझी प्रकृती नाजूक आहे, कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहणे मला अशक्य आहे, म्हणून तूच तसे कर. मग त्यानंतर काय झालं की हा महानाम जो आहे हे आपल्या भावाकडे गेला, अनिरुद्धकडे गेला आणि अनिरुद्ध गेल्याकडे की त्या अनिरुद्धला काय म्हणते की भावा तू जाऊन बुद्धाचा शिष्य बन आणि तू जर बनत नसेल तर मी बनतो. मग त्यावेळेस अनिरुद्धाने काय म्हणलं की माझी जी तब्येत आहे ती थोडी नाजूक आहे, मी कुठेही जंगलात राहून किंवा हव्या पावसामध्ये राहून म्हणजे राहू शकत नाही, जगू शकत नाही.
त्यामुळं मी इथं राहतो आणि तू जाय आणि भगवान बुद्धाचा शिष्य बन, असं दोघांमध्ये एकूण विचार झाले. परंतु प्रिय अनिरुद्धा, कौटुंबिक जीवनात कोणत्या गोष्टी घडत असतात ते मी तुला सांगतो, हे ऐक. पहिल्या प्रथम तुला शेत नांगरावे लागेल, ते झाल्यावर पेरणी करावी लागेल, ते झाल्यावर तुला शेताला पाणी द्यावे लागेल, नंतर शेतातील पाण्याचा निचरा करावा लागेल, नंतर लावणी करावी लागेल, लावणीनंतर कापणी करावी लागेल, मग ते बाहेर न्यावे लागेल व त्यांच्या जुड्या बांधाव्या लागतील. एवढे झाल्यावर त्याची मळणी करावी लागेल, मग पेंढा वेगळा करावा लागेल, नंतर त्यातून तूस काढून टाकावे लागेल, मग धान्य पाखडावे लागेल, नंतर ते कोठारात साठवून ठेवावे लागेल आणि त्यांच्या पुढच्या वर्षी पुन्हा या सगळ्याची पुनरावृत्ती करावी लागेल. हे वर्षानुवर्षे असेच करावे लागेल. आणि त्या ठिकाणी आपला भाऊ त्या ठिकाणी काय म्हणतो, महानाम काय म्हणते अनिरुद्धाला, की जसं तू जीवनात राहतो म्हणाला, तर जीवनात राहणं हे बी एवढं सोपं नाही आहे. तुझ्या एकट्यावर जर हे आपलं घर पडलं, तर हे घर तुझ्या एकट्यावर पडल्याच्या नंतर आपली जी काही जमीन आहे त्या जमिनीमध्ये तुला एकट्यालाच नांगरावं लागेल, एकट्यालाच वखरावं लागेल, एकट्याला शेत निर्मळ करावे लागेल, एकट्याला तुला पीक पेरावं लागल. आणि हे काही सर्व उदाहरण दिलं, समजा पीक पेरावं लागल, त्यानंतर तुला त्याची कापणी करावी लागेल, त्याच्यानंतर त्याची मळणी करावी लागेल, त्याच्यानंतर त्या मळणीतलं ते पाखडावं लागल, हे करावं लागल. तर म्हणजे जे बी शेतीतले जे काही कष्ट असतात हे सर्व कष्ट त्या ठिकाणी आपल्या भावाला सांगत म्हणाला, की हे एवढं सारं एका वर्षामध्ये करायचं आहे आणि पुढच्या वर्षी आणखी परत हेच रिपीट करायचं आहे. म्हणजे दरवर्षी तुला असंच करत जायचे, मेहनत करायचे, कष्ट करत जायचं आहे. हे काम कधीच संपत नाही. आपल्या श्रमांना कधी अंतच नसतो. काम कधी संपेल, श्रमाचा शेवट केव्हा होईल, आपल्या पंचेंद्रियाच्या सुखभोगांना व मुक्त आपल्याला विश्रांती कशी मिळेल. प्रिय अनिरुद्धा, काम हे कधीच संपत नाही. आपल्या श्रमांना कधी अंतच नसतो. त्यानंतर परत आणखी अनिरुद्ध काय म्हणते, की एवढं झालं शेतीमध्ये किंवा घरी राहिल्याच्या नंतर एवढं सारं परिश्रम करावं लागतात, मेहनत करावं लागते. त्यामुळं हे तेवढंही सोपं तुला वाटते तेवढं सोपं नाही आहे. आणि आपल्याला जे काही सुख भोग घेण्यासाठी घरात राहिल्याच्या नंतर हे जे लागते ते हे सर्व काही करावं लागते. त्यामुळं माणसाला विश्रांती मिळणं हे कठीण आहे. त्यामुळे तुला या घरामध्ये राहून सुद्धा कधी विश्रांती मिळणार नाही. आणि त्यामुळं हे जे काही काम आहे हे काम माणसाच्या जीवनातलं कधीही संपत नसते. त्यामुळे तुझ्याही जीवनातलं हे काम कधीच संपणार नाही आणि हे तुझ्यानं होणार नाही, असं त्या ठिकाणी अनिरुद्धला आपला भाऊ म्हणतो. मग कौटुंबिक कर्तव्य करण्याचा विचार तू कर. मीच कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहण्यास जातो, अनिरुद्ध म्हणाला. आणि त्यानंतर हे एवढं सारं ऐकल्याच्या नंतर अनिरुद्ध काय म्हणते, की ठीक आहे, मग तू येतं राह आणि मी भगवंताचा शिष्य म्हणून जातो. आणि शाक्य अनिरुद्ध आपल्या आईकडे जाऊन म्हणाला, आई, कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहण्यात माझी इच्छा आहे, त्यासाठी मला परवानगी द्यावी. आणि असं दोघांचा भावाचा विचार झाल्याच्या नंतर हा अनिरुद्ध आपल्या आईवडिलाकडे गेला आणि आईवडिलाकडे जाऊन आईला म्हणाला, की आई, मला भगवंताचा शिष्य बनायचं आहे, त्यामुळं मला गृहत्याग करायचा आहे आणि गृहत्याग करण्यासाठी मला तुझी परमिशन पाहिजे, तुझी आज्ञा पाहिजे, त्यामुळे तू मला तशी आज्ञा दे, असं त्या ठिकाणी अनिरुद्ध आपल्या आईला म्हणतो. शाक्य अनिरुद्धाने याप्रमाणे म्हटल्यावर त्याची आई त्याला म्हणाली, लाडक्या अनिरुद्धा, तुम्ही दोघे माझे लाडके पुत्र आहात आणि तुमच्यात कोणताही दोष मला दिसत नाही. माझ्या इच्छेविरुद्ध केवळ मृत्यूमुळे एके दिवशी तुमची व माझी ताटतूट होईल, परंतु मी जिवंत असताना तुम्ही कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत जावे, याला मी कशी संमती देऊ. आता त्या ठिकाणी आईला जेव्हा अनिरुद्ध संमती मागते, तर संमती मागल्याच्या नंतर तो आपल्या मुलाला काय म्हणते, अनिरुद्धला काय म्हणते, की तुम्ही दोघे हे माझे आवडते आणि प्रिय पुत्र आहात आणि त्यामुळं तुम्ही दोघं एकूण एकाला कधी भांडले नाहीत, एकूण एकाला खूप चांगले राहिलेले आहात. आणि त्यामुळं जेव्हा मी मरेल किंवा आपल्यामधील कोणी मरेल तेव्हाच आपल्यामधील ताटातूट होईल, नाण्याचा आपली ताटातूट होणार नाही, असं तू त्या ठिकाणी म्हणते. आणि त्यामुळं मी तुला गृहत्यागाची जे काही परवानगी आहे ती परवानगी नाही देऊ शकत किंवा संमती नाही देऊ शकत, असं ती आई आपल्या अनिरुद्ध मुलाला म्हणते. पुन्हा एकदा अनिरुद्धाने तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले. अनिरुद्धाने आपल्या आईला तिसऱ्यांदा तीच विनंती केली. आता ज्या प्रकारे पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि 3 वेळेस सुद्धा तो अनिरुद्ध आपल्या आईला म्हणतो, की नाही, मला बुद्धासोबत जायचं आहे, मला तू आज्ञा दे. आणि त्यांची आई मात्र ठाम होती, की नाही, मी तुला आज्ञा देणार नाही, मी तुला संमती देणार नाही, तू जाऊ शकत नाहीस. त्यावेळी शाक्य राजा मदीप
भदीय यांची शाखेवर सत्ता होती आणि तो राज्य अनिरुद्धाचा मित्र होता, त्यामुळे राजा संसार त्याग करणार नाही असे वाटून ती अनिरुद्धाला म्हणाली, लाडक्या अनिरुद्धा, जर राजा शाक्य भदीय याने संसार त्याग केला तर तूही त्यांच्या बरोबर जा. आता त्या ठिकाणी जे हे शाक्याचं काही जे राज्य होतं, तर या राजाची काही सत्ता होती ना, तर ती सत्ता होती, त्यांचा एक मित्र होता, अनिरुद्धचा एक मित्र होता भदीय नावाचा, तर ते भदीय तिथला राजकर्ता होता. त्यामुळं या अनिरुद्धच्या आईनं एक आड घातली की तुला अगर बौद्धाच्या सोबत जायचं असेल, बुद्धाचा शिष्य म्हणून जर जायचं असेल, तर तुझा जे मित्र आहे भदीय, या भदीयला सुद्धा तू घेऊन सोबत गेला पाहिजेत. आणि जर भदीय बुद्धाकडे जाण्यासाठी किंवा बुद्धाचा शिष्य बनण्यासाठी अगर तयार झाला तर मात्र मी सुद्धा तुला परवानगी देईल. त्यामुळे तू तुझ्या अगोदर जाऊन मित्राला तयार कर, असं एक आड घालून ते आई त्या अनिरुद्धला त्या ठिकाणी म्हणते. नंतर अनिरुद्ध भदीयाकडे गेला आणि त्याला म्हणाला, प्रिय मित्रा, माझ्या संसार त्यागात तुझ्यामुळे अडथळा येतो आहे. आता त्यात नंतर अनिरुद्ध हा भदीयाकडे गेला आणि भदीयाला काय म्हणतो की मित्रा, तुझ्यामुळं माझ्या संसार त्यागामध्ये अडचण येत आहे. आता इथे भदीयाला तर समजणार नाही की मला असं का म्हणायलं. मग प्रिय मित्रा, मी तो अडथळा दूर करतो, मी तुझ्या बरोबरच आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे तू संसार त्याग कर. आणि त्यानंतर तो हे अनिरुद्धचं ऐकून तो काय म्हणतो भदीय की ठीक आहे, मी जर अडचण होत असेल तुला तर मी सुद्धा संसार त्याग करतो आणि तुझ्या बरोबर येतो, माझी तुला पूर्ण साथ आहे, तू संसार त्याग कर. प्रिय मित्रा, आपण दोघेही संसार त्याग करूया. त्यानंतर हा अनिरुद्ध जो आहे तो काय म्हणते, जेव्हा आपला मित्र भदीय त्याला काय म्हणते की माझी परवानगी आहे तुला, तू संसार त्याग कर, तर त्यावेळेस हा अनिरुद्ध म्हणतो की आपण दोघेही संसार त्याग करूया, आपण दोघेही तिकडे जाऊया. प्रिय मित्रा, संसार त्याग करण्यास मी असमर्थ आहे, तू दुसरे काही करावयास मला सांगितले तरीही मी ते करील, तू एकटा संसार त्याग कर. आणि जेव्हा या अनिरुद्धनं म्हणलं की आपण दोघंही संसार त्याग करू, तर असं म्हणल्याच्यानंतर भदीय म्हणाला की नाही मित्रा, मी संसार त्याग करण्यामध्ये समर्थ नाही आहे, मला माझ्याकडे काही महत्वाच्या काही गोष्टी आहेत किंवा माझ्याकडे काही जिम्मेदारी आहे आणि ती जिम्मेदारी मी पार पाडली पाहिजे, त्यामुळं मी संसार त्याग करू शकत नाही, तू मात्र जा आणि संसार त्याग कर, असं त्या ठिकाणी भदीय म्हणतो. तेव्हा प्रिय मित्रा, जर तू संसार त्याग केलास तरच मीही करावा अशी आईने सांगितले आहे. आणि तूही आताच म्हणालास की जर तुझ्या संसार त्यागात माझ्यामुळे अडथळा येत असेल तर तो अडथळा मी दूर करतो, मी देखील संसार त्याग तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या बरोबर आहे, म्हणून प्रिय मित्रा, आपण दोघेही संसार त्याग करूया. आणि ज्या वेळेस भदीयनं सांगितलं की बाबा माझ्याकडे काही जिम्मेदारी आहेत, मी संसार त्याग करू शकत नाही, तेव्हा तू एकटाच जाऊन कर असं अनिरुद्धला सांगितल्यानंतर अनिरुद्ध काय म्हणतो की आता तू म्हणाला होता की माझ्या संसार त्यागामध्ये अगर काही अडचण असेल तर ती अडचण मी दूर करतो आणि तू जसं म्हणशील तसं मी वागतो, तर तेव्हा तू जेव्हा संसार त्याग केला तेव्हाच मला संसार त्याग करण्याची अनुमती माझ्या आईकडून मिळणार आहे, त्यामुळे आपण दोघंही संसार त्याग करूया, असं परत त्या ठिकाणी अनिरुद्ध हे भदीयला म्हणतो. शाक्य राजा भदीय अनिरुद्धला म्हणाला, प्रिय मित्रा, 7 वर्षे थांब, 7 वर्षानंतर आपण बरोबर संसार त्याग करू. आता त्या ठिकाणी भदीय हा जो राजा होता याने सुद्धा त्या ठिकाणी एक अनिरुद्धच्या समोर एक आठ ठेवली की मित्रा, मला 7 वर्षे काम आहे आणि येथून 7 वर्षे तू थांब, 7 वर्षे झाल्याच्या नंतर आपण दोघंही सोबत संसार त्याग करूया. तेव्हा प्रिय मित्रा, 7 वर्षे हा फार दीर्घ काळ आहे, मी 7 वर्षे थांबू शकत नाही. त्यावेळेस अनिरुद्ध काय म्हणाला की 7 वर्षे जो आहे हा खूप मोठा काळ आहे आणि त्यामुळं मी 7 वर्षापर्यंत थांबू शकत नाही. भदीयाने ही मुदत 6 वर्षावर आणली आणि कर्माकर्माने ती 1 वर्षावर आणली, मग 7 महिन्यावर आणि कर्माकर्माने ते 1 महिन्यावर आणि मग एका 15वाड्यावर आणली. प्रत्येक वेळेस अनिरुद्ध म्हणता की इथला दीर्घकाळ मी थांबू शकत नाही. आता दोघांचं इथलं कट्टर मित्रत्व होतं, दोघांचं, अनिरुद्धचं आणि याचं भदीयचं. त्यामुळं भदी हा अनिरुद्धला सोडून बी राहू शकत नव्हता. त्यामुळं जो अनिरुद्ध म्हणत होता की बाबा तू जर संसार त्याग केला तरच मला परवानगी मिळत आहे आणि त्यामुळं तू बी कर आणि मी बी करतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा भदीयनं 7 वर्षाची आड घातली तेव्हा तो अनिरुद्ध म्हणाला की नाही, मला एवढा वेळ नाही आहे. मग भदीय काय म्हणाला की 6 वर्षे थांब. मग अनिरुद्ध म्हणाला की 6 वर्षे बी माझ्याकडे वेळ नाही आहे. मग असं करत का 5 वर्षे थांब, 4 वर्षे थांब, 2 वर्षे थांब, 1 वर्ष थांब, अखेरीला 7 महिने थांब, 2 महिने थांब, 1 महिना थांब, अजून 15 दिवस तरी थांब.
परंतु अनिरुद्ध हा म्हणत होता की नाही, माझ्यापाशी एवढा सुद्धा वेळ नाही, 15 दिवस सुद्धा थांबण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे, मला लवकरात लवकर संसार त्याग करायचा आहे आणि मला बुद्धाच्या सेवेमध्ये जायचं आहे, बुद्धाचा शिष्य बनायचा आहे. मग राजा म्हणाला, प्रिय मित्रा, माझ्या पुत्रावर व भावावर राज्य सोपीपर्यंत 7 दिवस तरी थांब. आखरीला तो आता तो राजा होता, त्याच्या जबाबदाऱ्या असतात. मग तेव्हा तो आखरीला म्हणाला की मित्रा, कमीत कमीत मी माझं काही राज्य असेल, माझे काही जबाबदारी आहे, तर ही जबाबदारी मी माझ्या भावावर सोपवतो आणि भावावर सोपेपर्यंत कमीत कमी 7 दिवस तरी थांब. या 7 दिवस म्हणजे काही फार नव्हते, तितका वेळ थांबण्यास मी तयार आहे. अनिरुद्धाकडून त्याला उत्तर मिळाले आणि शेवटी अनिरुद्ध सुद्धा तयार झाला की ठीक आहे, काही हरकत नाही, 7 दिवस काही मोठी गोष्ट नाही आहे, तू तुझ्या काही जबाबदारी असतील, तुझ्या काही राज्य असेल, हे तुझ्या भावाच्या स्वाधीन कर, मी 7 दिवस थांबतो, असं त्या ठिकाणी अनिरुद्ध म्हणाला. याप्रमाणे शाक्य राजा, भद्दीय, अनिरुद्ध, आनंद, भगू, किबिल आणि देवदत्त हे पूर्वीचे त्रिडोदानावर चतुरंगी संघ मिळून जात असत. तसे या वेळीही चतुरंग सैन्यासह ते 6 जण आणि त्यांच्याबरोबर उपाली नावाचा नावी असे सगळे मिळून 7 जण बाहेर पडले. आणि ज्यावेळेस हे जे काही मित्र होते, आता हे दोघच मित्र नव्हते, तर या दोघा मित्राशिवाय आणखी 5-6 मित्र होते. तर हे सगळेच्या सगळे मित्र एकदाच त्याने संसार त्याग केला आणि 7 एक नावी आणि हे 6 मित्र असे सर्व 7 जण एकदाच संसार त्याग करून बुद्धाच्या मार्गाने निघाले. काही अंतर चालून गेल्यावर त्याने आपल्या सेनेला परत पाठवले आणि शेजारच्या जनपदात त्यांनी प्रवेश केला. आता जेव्हा ते बुद्धाच्या मार्गाने जात होते, त्यांच्याकडे काही त्यांचा सैन्य सुद्धा होता. आता राजा होता, हे बी राजा होता ना भद्दीय, तर हा राजा बी संसार त्याग करून किंवा आपलं गृहत्याग करून जात आहे. मग त्यांच्यासोबत काही प्रजा बी होती. मग ते काही अंतरापर्यंत गेल्याच्या नंतर या राजाने आपली जी काही प्रजा होती ती प्रजा वापस पाठवली आणि आपण त्या वनाकडे गेले. आपल्या चांगल्या चांगल्या वस्तू त्यांनी काढल्या आणि त्या आपल्या वस्त्रात गुंडाळून त्यांनी त्याचे गाठोडे बांधले आणि ते उपाली नाव्याला म्हणाले, मित्रा, तू आता कपिल वस्तूला परत जा, तुझ्या उद्भरण्यासाठी या वस्तू तुला पुरतील, आम्ही आता भगवान बुद्धाकडे जातो. आणि मग ते पुढे गेले. आता त्यानंतर जसं बुद्धाने किंवा सिद्धार्थाने आपल्याकडे जे काही असलेली अलंकार असतील किंवा काही सोने रुपये, काही समजा जे दागिदागिने असतील किंवा जे काही चांगले चांगले कपडे असतील, हे सर्व कपडे जसे सिद्धार्थ हे सोडून गेला होता, त्याचप्रमाणे या ठिकाणी भद्दीय आणि अनिरुद्ध यानं सुद्धा तेच केलं. आपल्या अंगावर असलेले चांगले चांगले कपडे आणि गळ्यामध्ये वगैरे असलेले अंगावर असलेले जे काही दागिने असतील, हे सर्व दागिने आपला तिथे काही नावी आला होता सोबत, त्यांच्यापाशी दिले आणि त्याला सांगितलं की हे जे एवढे दागिने मी तुला देतोय किंवा हे एवढं काही जे माझ्याकडे होतं तुला देतोय, तर हे एवढं तू घेऊन गेल्याच्या नंतर तुझं अख्खं पूर्ण जीवन हे तुला संपणार नाही, त्यामुळे तू आता परत जा, असं त्या ठिकाणी नाव्याला तो भद्दीय म्हणतो. ते पुढे चालू लागले आणि उपाली घरी जाण्यासाठी परतला. आणि त्यानंतर हे जे काही सर्वजण होते ते बुद्धाकडे गेले आणि जो नावी होता उपाली नावाचा, तर तो हे आपल्या घराच्या दिशेने माग फिरगला. बुद्धाला गृहस्थाश्रमी बनवण्याचा शेवटचा प्रयत्न. आपला मुलगा आता जात आहे आणि आपल्याला तो पुन्हा कधीही भेटणार नाही या विचाराने शुद्धोधन खूप रडला. आणि एवढे दिवस राहिल्याच्या नंतर जेव्हा त्या वनातून आता बुद्ध हे एका जागी राहत नव्हते बरेच दिवस, काही काळ फक्त तिथं राहायचे, धर्म उपदेश करायचे आणि आपला जे मुक्काम आहे पुढचा ते दुसऱ्या ठिकाणी हलवत गेले. तर त्याचप्रमाणे बुद्ध त्या ठिकाणी राहिले आणि काही दिवसांपासून त्यांनी जेव्हा जाण्याचा निर्धार केला, त्यावेळेस शुद्धोधन जे आहे हे शुद्धोधनाला खूप दुःख झालं. त्यांना आशा होती की माझा जे मुलगा आहे हा मुलगा कधी ना कधीतरी माझ्याकडे येईल, परंतु आता हा बुद्ध येथून दूर जात आहे, यांचे खूप मोठं दुःख शुद्धोधनाला झाले. नंतर शुद्धोधनाने आपले मंत्री व आपल्या कुटुंबाचा पुरोहित यांच्याशी विचारविनिमय केला आणि कुटुंबात परत येऊन राहण्याविषयी आपल्या पुत्राचे मन ते वळू शकतील काय याबद्दल त्यांना विचारले. आता त्यानंतर शेवटचं म्हणून शुद्धोधनानं काय केलं की त्यांचे जे काही मंत्री होते त्या मंत्र्याला बोलवलं, जे काही पुरोहित होते जे म्हणजे असे काय म्हणतात त्याला की सल्ला देणारे आणि काही मंत्री अशांना त्यांनी जवळ बोलवलं आणि जवळ बोलून त्यांना म्हणाले की तुमच्यापाशी जर काही आयडिया असतील, तुम्ही जर कदाचित माझ्या मुलाचं मन वळवू शकाल, तर तुम्हाला जे बनते ते तुम्ही एकदा करून बघा, कदाचित माझ्या मुलाचं मन वळल आणि माझा मुलगा हा घरी येईल, तर तुम्ही जे काय करायचे तुम्हाला ते करा.
राजाच्या इच्छेला मान देण्यासाठी तो पुरोहित मंत्र्याला बरोबर घेऊन निघाला आणि त्याने भगवान बुद्धाच्या वाटेतच गाठले. आणि जेव्हा सिद्धोधनाने हा आदेश आपल्या मंत्र्याला दिला होता त्यावेळेस हा मंत्री आणि पुरोहित हे बुद्धाला भेटण्यासाठी गेले आणि बुद्ध त्या ठिकाणून ते निघले होते समोर जाण्यासाठी. तर रस्त्यामध्येच बुद्धाला त्यांनी गाठले. त्याने त्या येथूची अभिवादन केले आणि त्यांची संमती मिळवल्यावर त्यांच्या जवळ बसले. आणि त्यानंतर बुद्धाजवळ गेल्याच्या नंतर बुद्धाला या पुरोहित आणि मंत्र्याने अभिवादन केले. आणि अभिवादन केल्याच्या नंतर जेव्हा बुद्धाची संमती मिळाली तर संमती मिळाल्याच्या नंतर ते बुद्धाच्या बाजूला त्याच्या समोर बसले. झाडाच्या सावलीत बसलेला भगवंताचा उद्देशून पुरोहित म्हणाला. आता झाडाच्या सावलीत त्या ठिकाणी ते बसले होते. तर तिथे बसलेले असताना भगवंताला ते पुरोहित काय म्हणतात की राजकुमार आपला वियोगरूपी बाण हृदयात रुतल्यामुळे ज्याच्या नेत्रातून अश्रूच्या धूर वाहत आहे त्या महाराजाच्या भावनाचा आपण क्षणभर विचार करा. त्यांनी आपल्याला घरी परतण्याची विनंती केली आहे. आपण घरी परतलात तर त्यांना शांतपणे मृत्यू येईल. आता त्या ठिकाणी ते पुरोहित त्या बुद्धाला काय म्हणतात की तुमचं जे वडील आहेत शुद्धोधन राजा जे आहेत यांना खूप मोठं म्हणजे एक दुःख झालेलं आहे. जर एखाद्या पक्षाच्या किंवा प्राण्याच्या हृदयामध्ये जसा काळजामध्ये जसा बाण रुतल्यावर जसं दुःख होते आपल्याला त्याचप्रमाणे तुम्ही आता इथून परत जात आहात याचं खूप मोठं दुःख तुमच्या वडिलाला होत आहे. त्यामुळं तुमच्या वडिलाला सांगितलेलं आहे की तुम्ही घराला परत चला आणि कदाचित तुम्ही घरी परत आले तर तुमच्याकडे बघत 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 सिद्धोधनाचं मृत्यू जे आहे किंवा निधन जे आहे हे शांतपणे होईल असं त्या ठिकाणी ते पुरोहित म्हणाले. आपला निश्चय धर्मावर केंद्रित आहे हे मला माहीत आहे आणि मला हेही माहीत आहे की आपला हा संकल्प बदलणारा नाही. परंतु आपणही गृहहीन अवस्था पत्करल्यामुळे मानसिक यातनाच्या जीवाला मला अग्निप्रमाणे भाजून काढीत आहेत. आणि त्यानंतर पुरोहित आणखी परत काय म्हणाले की मला माहीत आहे तुमचा जो धर्म आहे तुमचा जो धम्म आहे तो धर्मावर केंद्रित तुमचं जीवन तुम्ही जगत आहात आणि त्यामुळे तुमचा जे काही संकल्प आहे किंवा आम्ही कितीही म्हणलो तुम्हाला घराकडे चला तर तुम्ही घराकडे येणार ना हे मला माहीत आहे. परंतु आपणही गृहहीन व्यवस्था पत्करण्यामुळे मानसिक यातनाच्या जीवाला मला अग्निप्रमाणे भाजून काढत आहे. म्हणजे याचं मला सुद्धा खूप मोठं दुःख होत आहे. आपण कर्तव्यावर प्रेम करीत असता म्हणून कर्तव्यासाठी या संकल्पाचा त्याग करा. आता तुम्ही कर्तव्यावर काय म्हणतात ते बुद्धाला की तुम्ही कर्तव्यावर प्रेम करता. मग तुमचं हे प्रेम नाही आहे का तुमच्या वडिलापाशी राहायचं तुमच्या वडिलाला काही सुख सुविधा द्यायच्या तुमच्या वडिलाचं उत्तराधिकारी बनायचं तर हे कर्तव्य तुमचं नाही का हे तुम्ही केलं पाहिजे असं ते पुरोहित त्या ठिकाणी बुद्धाला म्हणाले. काही काळ पृथ्वीच्या सार्वभौमत्वाचा उपयोग घ्या. शास्त्रानुसार योग्य वेळी आपण वानस्ता प्रस्थान जाऊ शकाल. आपल्या दुःखी नातलगाविषयी अनादर दाखवू नका. सर्व प्राणी मात्राविषयी करुणा हाच धर्म आहे. आता त्या ठिकाणी परत काय सांगते की जे काही शास्त्र सांगते तर त्या शास्त्राप्रमाणे वानस्ता म्हणजे काय म्हणतात त्याला की मथारा झाल्याच्या नंतर जेव्हा ज्याचं वय 60-65 होते तर त्यानंतर जे होणारं जे काही आहे तर ते 60-65 वर्ष झाल्याच्या नंतर देवदेवत फिरत करा किंवा कोणत्या मंदिराकडे जा मठात जा किंवा संन्यास घ्या असं जे म्हणतात की नाही तर हे संन्यास घेण्यासाठी तुम्हाला खूप काही वेळ आहे. तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी यावं आणि जे काही आनंद आहे हे आनंद तुम्ही या ठिकाणी येऊन मिळून घ्यावा. आणि जो प्राण्याविषयीचा जो काही करुणा धर्म आहे हे धर्म तुम्ही अवलंबावा असं त्या ठिकाणी बुद्धाला त्या ठिकाणी पुरोहित म्हणतात. धर्माची साधना काही केवळ अरण्यातच जाऊन होते असे नाही. नगरात राहून सुद्धा साधू पुरुषांना मोक्ष साधना करता येते. विचार आणि प्रयत्न ही खरी साधने होत. अरण्य आणि श्रमणवेश ही केवळ भित्र्या माणसाची लक्षणे होत. त्यानंतर पुरोहित त्यांना काय म्हणतात की माणसाला जर समजा गृहत्याग आपलं काही जे हे करायचं समजा जे काही ध्यान साधना करायची असेल जेव्हा काही आपला नवीन धर्म हे करायचा असेल तर तो जीवनामध्ये राहून सुद्धा करू शकतो. आपल्या घरी सुद्धा राहून करू शकतो. आपल्या घरी राहून सुद्धा आपण एक प्रकारची साधना करू शकतो. त्यामुळे तुम्ही घराकडे चला आणि अरण्यामध्ये किंवा वनामध्ये जे काही लोक जात असतात तर हे भित्रे लोक जात असतात ते भिवून तिकडे जातात. त्यामुळे तुम्ही तसे नाही आहेत असे पुरोहित त्या बुद्धाला त्या ठिकाणी म्हणतो. आपल्यामुळे निर्माण झालेल्या यातनाच्या लाटाने भरलेला खोल दुःख सागरात शाक्याचा राजा बुडून गेलेला आहे. म्हणून समुद्रात बुडणाऱ्या बैलाप्रमाणे असहाय्य आणि अनाथ झालेल्या राजाला आपण सोडवावे. आणि या ठिकाणचा जो काही राजा आहे
शाक्याचा राजा आहे, हा राजा दुःखामध्ये बुडून गेलेला आहे की तुम्ही इथून निघून जात आहात म्हणून. त्यामुळं तुम्ही वापस चलावं आणि त्यांचं जे काही दुःख आहे हे दुःख तुम्ही कमी करावं असं त्या ठिकाणी बुद्धाला म्हणतात. जिने आपल्याला लहानाचे मोठे केले आणि जिने आगस्त्य लोकात अजून प्रवेश केला नाही अशा राणीचा देखील विचार करा. वासरू हरवलेल्या गायीप्रमाणे ती सतत शोक करीत आहे, तिची आपण थोडी देखील चिंता करणार नाही काय. आणि त्यानंतर तो आणखी काय म्हणतो की ज्याप्रमाणे तुम्हाला लहानाचं मोठं केलेलं आहे अशी काही जी जीव आहे त्या जीवाचा तरी तुम्ही विचार केला पाहिजे, त्या राणीचा तरी तुम्ही विचार केला पाहिजे. आणि वासरू हरवलेल्या गायीप्रमाणे जसे एखादं वासरू हरवलं की गाय कशी इकडे तिकडे सैरावेळा पळत फिरते किंवा एखादी पागल झाल्यासारखी करते, त्याप्रमाणे तुमची आई सुद्धा तशी झालेली आहे. त्यामुळे तुमच्या आईला तुम्ही येऊन धीर द्या, तिचा जे काही शोक झालेला आहे ते तुम्ही दूर करा असं त्या ठिकाणी तो पुरोहित म्हणतो. नराचा वियोग झालेल्या हत्तीप्रमाणे किंवा सहचराने अरण्यात टाकून दिलेल्या हत्तीप्रमाणे पती जिवंत असतानाही विधवेप्रमाणे दुःखी कष्टी असणाऱ्या आपल्या पत्नीला आपण आपल्या दर्शनाचे निश्चित संतुष्ट केले पाहिजेत. त्यानंतर ज्याप्रमाणे वियोग झालेल्या हत्तीप्रमाणे आणि अरण्यात टाकून दिलेल्या हत्तीनीप्रमाणे, म्हणजे एखादा हत्ती आहे, हत्तीने समजा हत्तीने जे आहे तिला एखाद्या अरण्यात टाकून दिलं आणि तिच्यापाशी दुसरे हत्ती नसले तर तसं तिला एकटीला कसं हुरहुर वाटते, त्याचप्रमाणे तुमची जे पत्नी आहे तर हे पत्नी आपला पती जिवंत असताना सुद्धा ती पत्नी एखाद्या विधवेसारखं जीवन त्या ठिकाणी जगत आहे, तेव्हा तुम्ही तिथे येऊन त्या पत्नीला संतुष्ट केलं पाहिजे किंवा तिला दर्शन दिलं पाहिजे असं त्या ठिकाणी बुद्धाला सांगतात. पुरोहिताच्या तोंडचे शब्द ऐकल्यावर गुणी जनाचे गुण लक्षात घेणाऱ्या भगवंताने क्षणभर विचार केला आणि नंतर शांतप्रमाणे पुढील प्रमाणे उत्तर दिले. तर अशाप्रमाणे त्या पुरोहिताचं आणि मंत्र्याचं सर्व काही बुद्धाने ऐकून घेतलं आणि ऐकून घेऊन पुन्हा ते काही उत्तर आपल्या याला पुरोहितांना देतात. तर हे आपण आता उत्तर उद्या बघायचं का? तर ठीक आहे, चालते. आजचा भाग आपण या ठिकाणी संपूया आणि बाकीचे राहिलेलं जे भगवान बुद्धाचे जे काही उत्तर आहे या पुरोहिताला, तर हे उत्तर आपण उद्याच्या म्हणजे उद्याच्या दिवशी बघूया.